खाऊ देणार? मला कोण खाऊ देणार गं? दादा, मला खाऊ देणार. माझी वहिनी गेली सोडून मला. मला गेली माहित नाही. मला भूक लागली आहे दादा. ये वहिनी, तू देशील का गं मला खाऊ? भूक लागली आहे. मला भूक लागली का? सुदेश भाऊजी, तू खाऊ दिला असता तर माझी भूक थांबली असती वहिनी. तू कुठे गेली? तुझ्या या दाडक्या दिला सोडून कुठे गेली वहिनी? कुठे गेली वहिनी? तू मला सोडून का गेली वहिनी? कुठे आहे वहिनी? मी पण येतो वहिनी. कुठे गेली सांग वहिनी. माझ्या ह्याला फार छळ करतात का? मला हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकलं होतं. पळून आलो मी वहिनी तिच्या आठवणीनं. पण तू इथं नाही वहिनी. मला भूक लागली ग. सुदेश भाऊजी, अहो सुदेश भाऊजी. हा माझ्या मुलीचा आवाज.
राहिला तर तुमच्या पुढच्या आयुष्यात माझा दादा गेला ग आणि तू इथं आला तर तू गेलीस पाठोपाठ. त्या शेताराने तुला घालवाया जगातून घालवलं. पण वहिनी वहिनी तुझा खून करण्यापेक्षा त्याने माझा खून का नाही केला. वहिनी माझा खून का नाही केला. असं काही अभद्र बोलायचं ते भाऊजी सार विसरून जा आणि तुमचं शिक्षण पूर्ण करा. तुम्ही मोठे झाला की माझ्या आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल. नाही वहिनी मी असं तडफडत एक दिवस तुझ्या त्या मायाच्या पत्राआड येणार. वहिनी मी तुझ्या त्या मायाच्या पत्राआड येणार. भाऊजी मला राहायचं नाही का वहिनी. काय बोलताय वहिनी वहिनी मला तुझी आठवण येते ग. वहिनी 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 कुठं गेलं. हॉस्पिटल मला वहिनीची आठवण आली म्हणून आलो मी. वहिनी काय करत बसला. वहिनी आता थोडी देणार आहे मला. येणार माझी वहिनी. कारण बाळाच्या हाकेला आई कधी पण जाऊन येते. येणारच माझी वहिनी. माझी आई येते. येणार माझी वहिनी. आई नाही वहिनी नाही आमची. एका देवी समान वहिनीला तू वैरी म्हणतोस. साल्या तू वैरी आहेस. तू तिचा जीव घेतलास माझ्या वहिनीचा. पापी आहेस तू. नाही करतो पापी आहेस तू. येऊ नको. मग मी जाईल माझ्या वहिनीकडे. मग ती मला न्यायला येणार. माझी वहिनी आली. खबरदार मला वहिनी म्हणाल तर. तू जिवंत. तुम्हीच माझा खून केला होता ना. मी आहे तुमच्या शिल्पा वहिनीचं भूत. मला खाऊ घ्यायला आली. अरुण भाऊजी का काय या निष्पापाला चढता. मला नाही छळ वहिनी. यांनी तुला छळ. वहिनी तुला छळ. तुझ्या या घराप्रमाणे हाल केले. मी शेवटी जीव घेतला तुला वहिनी. जीव घेतला. सांगा अरुण भाऊजी माझा खून का केला तुम्ही. काय गुन्हा केला होता मी. तुमच्या सुखासाठी माझं सौभाग्य मी घालवून बसले आणि शेवटी सांगा माझा खून का केला तुम्ही. का केला. केला तुम्ही. सांगा. मी आता इथं दडून बसायला जागा नाही. इथून बाहेर पडायला सुद्धा जागा नाही. भीती वाटते काय रे तुला. अरुण भाऊजी मी आज या प्रश्नाला
मला मारू नका मार वहिनी. मला भीती वाटते मार वहिनी. मला भीती वाटते मार वहिनी. भीती वाटते आता अरे भाऊ वहिनीचा खून कसा केला ते सांगेल आपण पण ऐका भीती वाटते मी आज जातो भीती वाटते भीती वाटते भीती वाटते मी मारू नको म्हणे भीती वाटते मी मारू नको माझा खून का केला शांत शांत मारू नको मारू नको सांगणार ना शांत शिल्पा माझी माझी स्वप्न सुद्धा रे शिल्पा